आज कागलचं नाव चर्चेमध्ये कशासाठी माहितीये का? घरकुल. घरकुल मोठा शुभारंभ केला. आम्ही पण होतो त्या कार्यक्रमात. आम्ही पण त्याचं उद्घाटन केलं. परवा काल बेगरला होतो आणि त्या घरकुलच्या बाहेर सगळे 4 व्हीलर गाड्या. नंतर काय कळालं माहितीये का मला? ही तर सगळ्यात मोठी गोष्ट. चला, जी लोक पात्र नाहीत त्यांना घर मिळाले तेवढंपर्यंत समजते मला. पण कागद शहर सोडा, कागद तालुक्याची बाहेरच्या लोकांना घरं मिळाली त्यात. हे मोठं. सत्ता आल्यानंतर पहिलं म्हणजे हे बेकायदेशीर राहणाऱ्या लोकांना पहिलं लीगल नोटीस करून आम्ही बाहेर काढणार. आणि जी लोक पात्र आहेत त्यांना घरकुल मिळेल. जी काय निधी लागेल ती थेट निधी आणण्याची जबाबदारी समरजी घाडगे आज तुमच्या समोर घेत आहे. परत त्या कॉम्प्लिमेंटरी ऑफर आहे. जी निधी आणणार ना ती 100% खाली पोहोचणार जमिनीवर. मधलं 2 नंबर टक्के मारणार नाही, याची 100% खात्री तुम्हाला देतो. परिवर्तन हा घडला पाहिजे. आज ज्या समाजाला एवढ्या वर्षापासून सगळ्या सुविधांपासून वंचित ठेवलं तो म्हणजे गोसावी समाज. पहिलं त्या गोसावी वाडीला गोसावी वाडी म्हणायचं बंद केलं पाहिजे. सत्तेत आल्यानंतर ठराव पास करेन की त्या गोसावी वाडीला 29 तारखेपासून विक्रमनगर आणि विक्रमनगरच म्हटलं पाहिजे आणि गोसावी वाडी म्हणणं बंद केलं पाहिजे. मला पत्रकारांनी प्रश्न विचारलं की हे सगळे गोसावीच लोकांनी प्रवेश केला की सगळं समाज आहे. रे वेळ आहे बाबा, तू घड्याकडे बघू नकोस. आता घड्याळ बघायचं बंद कर. आता चालायचं बंद झाले. आता ज्या ज्या समाजाने प्रवेश केला ते सगळं समाज तुम्हाला मतदान करत का? मी पत्रकाराने एक परखट वाक्य केलं आणि तुमच्या समोर करतो. काही मुसलमान समाजाने लोकांनी प्रवेश केला, काही गोसावी समाजाने प्रवेश केला, काही गुरव समाजाने, बरेच समाजाने केला. मी काय बोललो परखट आणि चुकीचं बोलतो का? सगळं समाजाने मला मतदान करावं ती काय माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे? समाजाला काय प्रायव्हेट प्रॉपर्टी सगळं मी वागू का? अशी संस्कृती मला माझ्या वडिलांकडून मिळाली नाही. मी म्हटलं हा समाजाने प्रवेश केला नाहीये. त्यांचा समाज धर्म जो होता तो प्रवेशाच्या आधी होता. आता प्रवेश झाल्यानंतर ते झाले शाहू महाराजांचे कागलकर आणि शाहू महाराजांचे कागलकर. आणि त्यांनी प्रवेश कुठं केलाय? घर वापसीच केली आहे.